चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेली चुरणीची जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक शाळा येथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून सुंदर परसबाग तयार केली आहे। या माध्यमातून विविध शासकीय उपक्रमांमध्ये परसबागेचाही समावेश आहे। त्याच अनुषंगाने चुरणी शाळेत माझी शाळा माझी परसबाग हा उपक्रम राबविण्यात आला। त्यामुळे शालेय परिसरात जागा तयार करणे, जमिनीची मशागत करणे, वाफे तयार करणे, बागेचं संरक्षण व्हावं यासाठी कुंपण तयार करणे, पाण्याची व्यवस्था लावणे असे अनेक प्रश्न समोर उभे होते। परंतु शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र सुर्जे व उपाध्यक्ष नरेंद्र टाले व सर्व सदस्य तसेच गावकरी यांच्या चर्चेतून व सहभागातून सर्व प्रश्नांवर तोडगा काढून उपक्रम यशस्वी केला। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि विद्यार्थ्यांना शाळेचे वळण सुद्धा लागले आणि त्यांच्यात उत्साह वाढला। स्वप्रेरणेने परसबागेत काम करून बागेची काळजी घेणे, पाणी देणे, स्वच्छतेची कामे विद्यार्थी करू लागली आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली। शाळेत उपस्थितीचे प्रमाण वाढले, कामासाठी चुरस निर्माण झाली। विद्यार्थ्यांनी कामे आपसात वाटून घेतली। आपली स्वतःची हक्काची परसबाग म्हणून तिची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागली। त्याचप्रमाणे कार्यानुभव तासिकेत प्रात्यक्षिक देऊन परसबाग काम करण्यात येऊ लागले आहे आणि परसबागेत कांदे, पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या घेतल्या गेल्या। त्यांचा वापर शालेय पोषण आहारात केला जात आहे। रासायनिक खते, फवारे यांचा वापर न करता ऑर्गॅनिक रीतीने वाफे तयार करून भाज्या घेण्यात येत आहे। त्यामुळे पोषण आहारात भाजीपाल्याचे प्रमाण वाढले असून पौष्टिकताही वाढली आहे। मी अनिल कोल्हे, केंद्र प्रमुख, समूह साधन केंद्र चुरणी, पंचायत समिती चिखलदरा। समूह साधन केंद्र चुरणी अंतर्गत सर्व 11 शाळांमध्ये आपली शाळा आपली परसबाग हा उपक्रम राबविण्यात येत आहे। या ठिकाणच्या 11 शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये परसबाग अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात आलेली आहे। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुरणी येथे सुद्धा अतिशय उच्च दर्जाची परसबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। त्याचा उपयोग आम्ही शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना पालेभाज्या या ग्रामीण भागामध्ये मिळत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना या पालेभाज्या सहज उपलब्ध व्हाव्या यासाठी त्याचा शाळेच्या परिसरामध्येच पीक घेऊन विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग घेत आहे आणि निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक दर्जा, शारीरिक विकास या दृष्टीने विकसित होण्यास मदत होईल। शाळेतील परसबाग गावकऱ्यांच्या आकर्षणाचा व उत्सुकतेचा विषय झाला असून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। तसेच गावकरी वेळोवेळी परसबागेसाठी हातभार लावतात। येणाऱ्या दिवसांमध्ये भाज्यांमध्ये विविधता व औषधी वनस्पतीचा समावेश करण्यात येणार आहे असे शिक्षकांनी सांगितले। नमस्कार, मी सुरेंद्र सुर्जे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद चुरणी ही शाळामध्ये परसबागचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आम्ही राबवतो आहे। यामध्ये आमचे शिक्षक मित्र आणि विद्यार्थी मित्र हे चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वेळोवेळी इथं व्हिजिट देतात। याचा फायदा असा आहे की येणाऱ्या जे पुढच्या पिढीला आहे शेती काय आहे हे तरी कळेल आणि दैनंदिन जे जीवनामध्ये आम्ही जो आहार माध्यमातून म्हणजे आठवड्यातून एकदा बाजार असते पण यांना डेली हिरवा भाजीपाला भेटत नाही। या संदर्भाने आम्ही हे परसबागाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि डेली खिचडी वगैरे जे असते पूरक आहारमध्ये आम्ही त्यांना मध्ये हे मेथी आहे, कोथिंबीर आहे, पालक आहे यासारखा आम्ही उपयोग करतो। नमस्कार, मी सौ सुनीता हेडव, जिल्हा परिषद शाळा चुरणी येथील सहाय्यक शिक्षिका। तर आम्ही इथे आमच्या शाळेमध्ये परसबागेचा कार्यक्रम परसबाग आम्ही इथे बनवलेली आहे। तर यामध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे पूर्ण सदस्य, अध्यक्ष आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थी आम्ही तिघांच्याही सहकार्याने ही परसबाग तयार केलेली आहे। तर ही परसबागमधलं जे मेथी, पालक, टमाटर, आलू हे जे आम्ही पिकवतो तर ते डेली आमच्या खिचडीमध्ये आम्ही टाकतो आणि मुलांना जास्तीत जास्त पोषक आहार कसा देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आमचे मुलं जास्तीत जास्त हेल्दी कसे बनतील याचा आम्ही हे आम्ही पाहत आहोत आणि मुलांना जास्तीत जास्त हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करू। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।